नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण महाराष्ट्राचा सर्वात लाडका पदार्थ वालाचं बिरडं बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी वाल घेतलेले आहेत. वाल भिजवून त्याला मोड आणून नंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत याप्रमाणे. तर जवळजवळ 2 कप एवढे आहेत वाल. कांदा घेतला आहे. तर वाल आणि कांदा प्रथम आपल्याला शिजू द्यायचा आहे, त्यामुळे कांदा भरपूर घ्या. नंतर ओलं खोबरं घेतलं आहे, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. बस, जास्त काही साहित्य लागणार नाही. हिंग आहे, कोकम. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. मंडळी, यात कुठलाही गरम मसाला टाकायचा नाही आहे आपल्याला. धने जिरे पूड वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. फक्त एक वाटण कांदा आणि कोकम एवढं साहित्य लागणार आहे. आणि लाल तिखट हे काश्मीरी टाकणार आहे मी. तुमच्याकडे जी पावडर उपलब्ध असेल ती टाकायची आहे. तर अगोदर फोडणीसाठी राई टाकलेली आहे आणि कढीपत्ता. राई छान तडतडू द्यायची आहे. नंतर अगदी थोडं, राईपेक्षाही कमी थोडंसं जिरं टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचे. फोडणी छान अशी खमंग बसली पाहिजे. तर हिंग पाव चमचा घ्या, अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त, कारण वाल थोडे पचायला जड असतात. नंतर कांदा टाकायचा. इथे मी 2 मोठे कांदे कापून घेतले आहेत. आणि कांदे लाल अजिबात नाही होऊ द्यायचे आपल्याला. फक्त थोडे होत आले की त्यात वाल टाकायचे, म्हणजेच वाल पण छान तडसून होतील आणि शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. तेल कमी वाटत असलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता, पण मी एवढंच टाकलेलं आहे. बघा, कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच त्यामध्ये आपल्याला वाल टाकायचे. वाल पाण्यातून काढून घ्यायचे आणि कांद्यामध्ये ॲड करायचे. छान एक वाफ काढून घ्यायची कांद्याबरोबरच वालची सुद्धा. आता मिक्स करून घ्या छान. कांद्यामध्ये पण मॉइश्चर असतं, त्यातच हे वाल थोडे शिजले जातील आणि त्याचा स्वाद पण मस्त उतरतो वालमध्ये. आता आपण यावर झाकण ठेवायचे आणि थोडा वेळ एक वाफ काढून घ्यायची वालला. कांदा आणि वाल होत आहेत तोपर्यंत आपण वाटण करून घ्यायचे. मस्त असं ताजं नारळ घेतलेलं आहे, लसण, हिरवी मिरची घेतली आहे आणि त्यात कोथिंबीर ॲड करून वाटून घ्यायचे आपल्याला. अद्रक पण टाकू नका यात. या भाजीची, याच वाटणाची एक वेगळी अशी चव येते. तुम्ही दुसरं काही ॲड केलं तर त्याची टेस्ट ही एकदम वेगळी येईल, त्यामुळे दुसरं काहीच ॲड करायचं नाही आहे. आता वाटण काढतोय आणि कांदा आणि वाल होत आहेत तोवर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे एक साईडला दुसऱ्या गॅसवर. बघा, इथे या ठिकाणी मस्त अशी एक वाफ निघालेली आहे. थोडं चेक करून बघायचे वाल कितपत शिजले आहेत ते. परत झाकण ठेवायचे आणि होऊ द्यायचे थोडा वेळ. एक साईडला आपलं पाणी पण गरम होत आहे, म्हणजे भाजी ही झटपट होईल, जास्त वेळ नाही लागणार. मध्ये मध्ये चेक करत राहायचे, वाल आणि कांदा खाली लागायला नको. आता त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे. तुमच्या घरामध्ये जो मसाला उपलब्ध असेल, जो लाल तिखट उपलब्ध असेल तर तुम्ही टाकायचे, पण एवढं लक्षात ठेवा की त्यात गरम मसाला नसो. ह्यात मी अजिबात गरम मसाला यूज करणार नाही आहे, कारण ह्या भाजीचीच एक वेगळी टेस्ट असते. आता हळद आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर पाणी गरम झाले तर गॅस बंद करा आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता यानंतर यामध्ये वाटण टाकायचे आपल्याला. थोडासा हा मसाला वाल आणि कांद्याला लागला गेला की लगेचच वाटण ॲड करा आणि छान मिक्स करून घ्या. शक्यतो ताजं नारळ घ्या. बघा, आत्ताच मस्त असा रंग आलेला आहे.
कोकम आपण शेवटी ॲड करणार आहोत यात. छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला आहे त्यात 2-3 चमचे पाणी टाकून संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे. संपूर्ण वाटण ह्यात ॲड करायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्या. बघा, इतपत टाकल्यानंतर संपूर्ण वाटण यात गेल्यानंतर मग नंतर आपण पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी. यामुळे लवकर शिजतात वाल. जर तुमचे चपटे वाल असतील तर ते लवकर होणार नाही, आणि ह्या पद्धतीचे गावठी वाल असतात तर ते होतात गरम पाण्याने लगेचच. फक्त त्याला भिजायलाच वेळ लागतो. आता शेवटी कोकम ॲड करायचे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे. मंडळी, ह्या पद्धतीनेच तुम्ही कोलंबीची भाजीसुद्धा करू शकतात. आता मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करायचे. आणि तुम्ही बघा, तुम्हाला जेवढं रसा हवा असेल, जितकी ग्रेव्ही पातळ हवी असेल तितकं पाणी तुम्ही त्यात ॲड करा. बघा, छान मिक्स करून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर. आणि आता शेवटी झाकण ठेवून मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. ओलं नारळ ॲड केल्यानंतर जेव्हा तुम्ही झाकण ठेवता तेव्हा या पद्धतीने थोडं खुल्लं राहू द्यायचे, नाहीतर ते उकडून दुधासारखं वर येतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी. किंवा मग या पद्धतीने एक चमचा त्यामध्ये ठेवून तुम्ही झाकण लावू शकतात, जेणेकरून ते वर बाहेर येणार नाही कढईमधून. बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. आता वाल एकदा चेक करून बघा शिजले आहेत की नाही. बघा, या पद्धतीने इतपतच वाल शिजायला पाहिजे. एकदम जास्त शिजवले तर त्या भाजीची टेस्ट पूर्णपणे वेगळी होते, त्यामुळे ही काळजी घ्यायची इथे. आता रेडी आहे आपली वालाचं बिरडं. खूप छान लागतं भाताबरोबर, तांदळाची भाकरी, चपाती बरोबर, कशाबरोबरही एन्जॉय करू शकता तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.